सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता ट्रेंड सुरू असल्याचं आपण पाहतो. असाच एक वेगळा ट्रेंड सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड आणि त्याची एवढी चर्चा का होते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शूज आणि सँडल घातल्याशिवाय आपण घराबाहेर पडत नाही. अनेक जण यावर हजारो रुपये खर्च करतात. प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असं सँडल शूज खरेदी करतात. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या या उलट चित्र पाहायला मिळतंय. तिथे तुम्हाला अनवाणी चालणारी मंडळी दिसतायत. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर या संदर्भात चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोक चप्पल किंवा शूज न घालता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की अनवाणी चालण्याने शरीराला बरेच फायदे होतात. यामुळे पाय मजबूत तर होतातच, शिवाय मानसिक आरोग्यही सुधारतं. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा ट्रेंड सुरूच आहे, तर आपणही त्याचे फायदे पाहूयात. अनवाणी चालण्याने पाय मजबूत होतात. शूज किंवा चप्पल न घालता चालल्याने पायांचं मसल्स आणि लिगामेंट्स मजबूत होतात. यामुळे पाठीच्या खालच्या भागाला चांगला असा आधार मिळतो. खरं तर अनवाणी चालताना पाय चांगल्या स्थितीत राहतात. त्यामुळे घोट्यांवर कमी ताण येतो आणि हिप्स, गुडघे आणि पाठदुखीची तक्रार कमी होते. अनवाणी चालल्याने स्ट्रेस सुद्धा कमी होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे की अनवाणी पायांनी चालण्याने स्ट्रेस कमी होतो. अनवाणी चालल्याने पायांना निसर्गाचा अनुभव येतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारतं. सेन्सरी नर्व मजबूत होतात. फुटवेअर घातल्याने चालताना पायांच्या सेन्सरी नर्व कमी ऍक्टिव्ह राहतात. पण जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने चालता तेव्हा सेन्सरी नर्व ऍक्टिव्ह होतात, ज्याने शरीर सुद्धा ऍक्टिव्ह राहतं. अनवाणी चालल्याने झोप सुद्धा सुधारते. अनवाणी चालणं मानसिक आरोग्यावर उत्तम परिणामकारक ठरतं आणि चांगल्या झोपेसाठी सुद्धा. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी गवतावर अनवाणी पायाने चालावे असा सल्ला तज्ज्ञ कायमच देतात. रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होते. अनवाणी चालल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच तुमची दृष्टी सुधारण्यातही अनवाणी चालणं फायद्याचं ठरतं. यासह अनवाणी चालल्याने पायांना मोकळी हवा मिळते. तसेच तुमचा दिवसभराचा थकवाही नाहीसा होतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या ट्रेंड बद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.